एका मुलीचं नाव ठेवलं आस्ती, एका मुलीचं नाव ठेवलं प्राप्ती. किती नालायक टायमात वेळ खर्च करतात बघा ना, किती हलकट लोक. आस्ती आणि प्राप्ती नावाच्या दोन मुली. ह्या आस्ती आणि प्राप्ती नावाच्या दोन कन्या जरासंध नावाच्या ह्या नालायक व्यक्तीनं त्याला योग चांगला लाभला, एका पवित्र कुळातल्या माणसाच्या पोराला त्या देऊन टाकल्या. पण काय झालं माहित आहे का, कधी कधी एखाद्याच्या घरचं जर पाणी आलं आणि ते विषारी असलं ना, तर ज्याच्या घरी गेलं त्या घरातले सगळे माणसं मारित. लय बेकार पाणी काही काही घरचं. समजलं ना तुम्हाला, हुशार माणसं आहेत तुम्ही. इतकं वाईट, इतकं वाईट. तसा कंशा वाईट नव्हताच हो. हे जरासंधाच्या घरचं लोन गेलं त्याच्या इथं. जरासंधाच्या कट्ट्या त्याच्या बायका. इतका नालायक वागला कंस, इतका नालायक, इतका नालायक की त्यानं त्याचे स्वतःचे आई वडील अंधार कोठडीत टाकले. हो, अंधार कोठडीत टाकले. इतका हलकट होता कंस. मी मागे एके दिवशी बोलून गेलो, उत्तरेश्वर बुवानं प्रमाण दिलं तर तेव्हा देहूतले मालक दोन लोकांच्या पाय पडतेत राजो. देहूतले मालक म्हणजे तुकोबाराय, ज्या महात्म्याने या अष्टादश संतांनी प्रत्येकानं यमाच्या डोक्यावर पाय दिला त्याच्यातले एक ते आहेत. पंढरपुरातला मालक त्यांच्याकडे स्वतःहून येत होता, त्याच्यातले ते एक आहेत. एवढा अधिकार तुकोबारायचा, तरी ते दोन लोकांच्या पाय पडतेत. नमो तया माता पित्याचे पालन. हो, जो आई वडिलाचं पालन करतो त्याला नमस्कार, जो खरं बोलतोय त्याला नमस्कार. आणि आई वडिलाला तर त्यानं अंधार कोठडीत टाकलं. देवाच्या आई वडिलाला बंदी शाळेत टाकलं, काही नवलाची गोष्ट नाही. पण स्वतःच्या मायबापाला अंधार कोठडीत टाकलं. एका ठिकाणी 4 पुरावे आले, त्याच्यातला एक पुरावा सांगतो. 7 वर्ष 18 दिवस सूर्य पाहिलाच नाही. 7 वर्ष 18 दिवस सूर्य बघितलाच नाही, बघितलाच नाही, काहीच नाही. ताट आलं की सांगायचं खा, अंधारात आदळायचं. अंधारात जे असेल ते खायचं, बाकी काहीच नाही. 7 वर्ष 18 दिवस माईला आणि बापाला सूर्य बघू द्याला नाही. आणि 7 वर्ष 19व्या दिवशी सूर्य ज्याच्या कृपेने उदय पावतो का, त्या सूर्याचा मालकच तिथं गेला आणि त्याला अंधार कोठडीतून बाहेर टाकलं. या सूर्याचा मालक म्हणजे पंढरपुरातला मालक आहे. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, 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 सूर्याचा तारे तुझ्या बोलणे, सूर्याचा तुझ्या बोलणे, सूर्याचा तुझी या सत्तेने वेदासी बोलणे. उदय पावतो. ह्या विश्वाचा मालक एके दिवशी 18व्या दिवशी प्रगट झाला आणि अंधारातून बाहेर काढलं. हे तिकडचं लोन आलं जरासंध्याचं, अलकट जरासंध्या. जरासंधाचे 278 वाईट काम येतं. जरासंधाच्या जीवनात एकही दिवस असा उगवला नाही की त्यानं काम चांगलं केलं. इतका इतका वाईट कालच्या याच्यात वाचनात आलं. मी वारीत एक ग्रंथ नेलता सोबत, रिकाम्या टायमात वाचायचो आपलं, म्हणजे चलायचो दिवसभर. अण्णांनी पाहिलं होतं मला. पण एखाद्या दिवशी ज्या दिवशी 2 मुक्काम आहेत त्या दिवशी काय करायचं, मग मी वाचित बसत होतो. हो, तर त्याच्यात पुरावा सापडला. इतका जरासंध्या हलकट, किशमात नाही त्याच्या हलकट. जिवंतपणी तर हलकटपणा केलाच, पण हा जरासंध मारल्या गेला. मेल्यावर पण यानं चांगल्या लोकांचा वेळ खराब केला. मेल्यावर पण पिशाच्या योनी, भूताच्या योनीत काही लोकांनी आपला वेळ सार्थक लावला. धुंदुककारी नावाचा एक व्यक्ती, श्रीमद भागवतामध्ये गोकर्ण महात्म्यामध्ये प्रसंग आला. धुंदुककारी नावाचा व्यक्ती,
धुंदुली नावाच्या बाईनं शहाणपणा केला, साधूनं दिलेलं फळ गाईला टाकलं, गाईला गोकर्ण नावाचा व्यक्ती झाला, अधिकारी महात्मा झाला आणि बहिणीचं काट हलकट घेतलं आणि ते दुराचारी जन्माला आलं. धुंदुकारी हे पिशाच्याच्या योनीला गेलं. पण भूताच्या योनीत सुद्धा वेळ सार्थक कसा लावला माहितीये? हा पिशाच्या योनीत गेल्याच्या नंतर त्या भूमीवर गोकर्ण महाराज आले आणि गोकर्ण महाराजांच्या लक्षात आलं हे आपला मानलेला भाऊ आहे, हा पिशाच्याच्या योनीत आहे, याचा काळ चांगल्या मार्गाने आपण घालवावा. पण भूत कुठं चांगल्या जागेवर येत असतात का? अद्याप नाही. ताप खाऊ देत नाही आणि पाप परमार्थात येऊ देत नाही. ताप म्हणजे भूताडच समजायचं नाही, अगोरी शक्तीत म्हणायची, ती पाप येऊ देत नाही. ताप आलेल्या माणसाला शिरा पण कडू लागतो, कडसर तोंड पडत त्याचं. जोर म्हणजे ताप. त्याला काही तिकडे फोडणी दिली तरी इकडे मळमळ होतंय. तापीचा प्रकार आहे ताप. आणि पाप इकडे येऊ देत नाही. तसं हे धुंदुककारी पिशाच. सांगतो जरा संध्याचं बी. पण ते कसं होतंय, आता पासाल वसन लागल्या वखरवरी करून काढावं लागते. ते मधात वसन लागले म्हणून सांगायला धुंदुककारीचं. हा धुंदुककारी त्या भूमीत होता. गोकर्ण महाराजांच्या लक्षात आलं, यानं पहिला वेळ तर मातीत घातलाच, पण आता पिशाच्याच्या योनीत आल्यावर यानं जर काही वेळ चांगल्या मार्गी लावला तर याच्या जीवनाचं कल्याण होईल. नाना प्रयत्न केला पण पट्टी ऐकायलाच तयार नाही. ऐकतच नसतील काही काही भुताड. या लय भुतायला सांगितलं त्याच्या बायकोन नको पिऊ, पण भुताड ऐकत न. सांगत नाहीत का त्याच्या लक्ष्म्या भुतायला, नका तुम्ही तंबाखू खाऊ, नका तुम्ही बिडी वढू, नका तुम्ही रंगारंगाचं पाणी पिऊ. अशा बऱ्याच लक्ष्म्या भुतायला सांगतात. पण भूत इतके निबरडग आहेत, इतके निबरडग. हिरीला काळा पाषाण लागल्यावर थेंब जात लागत नाही आणि त्या हिरीत टाकलेलं पाणी दुसरीकडे जात नाही. या काळ्या पाषाणापेक्षा काही काही भुताड निबर आहेत, त्याच्यात काहीच घुसत नाही, भिजतच नाहीत. विठाला मग गोकर्ण नावाच्या व्यक्तीने विचार केला, आपण ज्या घराण्यात जन्माला आलो त्या घराण्यातलं हे बीज आहे. मानलेलं म्हणा काही म्हणा, आपण याचा उद्धार करावा. वाटेल ते प्रयत्न केले, ऐकायला तयार नाही. एके दिवशी त्याचा वेळ कशा कारणाने घेतला, कशा साधनात घेतला, त्याला कसं आपलंसं केलं, म्हणजे त्याला कसं पकडलं, त्याला कसं धरलं, कसं बांधलं, हे पुराण पहा लक्षात येईल. आणि 7 दिवसाकरता एका जागेवर बसून ठेवलं. 7 दिवसाकरता. तर 7 दिवसाकरता भूताचा वेळ घेतला. 7 दिवसात प्रत्येक दिवसाला 24 तासापुरता नाही घेतला. 7 दिवसामध्ये ठराविक वेळ, मधला वेळ, 2-3 तासापुरता वेळ, आणि तितका वेळ प्राप्त केल्याच्या नंतर धुंदुककारी पिशाचाचा सुद्धा उद्धार होतोय. भूतानं आपला वेळ चांगल्या ठिकाणी खर्च केला तर त्याचा उद्धार होतोय. वेळेचं महत्व इतकं आहे, इतकं आहे. 5 जरा संध्या मेल्यावर याचे हाड उतू आले. या जरा संध्याचे हाड मेल्यावर उतू आले आणि याचीच हाड शकुन्या नावाच्या नालायक व्यक्तीनं दगडावर घासून त्याच्या गोट्या तयार केल्या. त्या गोट्याला क्रम टाकला 4 बाजूनं आणि त्या गोट्या सोकटी खेळायला वापरल्या. त्या पांडवाच्या घरी आल्या, कौरव पांडवाच्या घरी. तिथं सोकटी खेळायला वापरल्याच्या नंतर कौरवानं फेकल्या की सोयीशा पडत होत्या आणि पांडवानं फेकल्या की उलट्या पडत होत्या. भजन करणाऱ्या माणसाचा वेळ, राज्यकारभार करून भजन करणाऱ्या लोकांचा वेळ, किंवा भजन करून राज्यकारभार करणाऱ्या लोकांना वनवासात पाठवलं. इतकी काही काही माणसं जिवंतपणी आपला वेळ तर मातीत घातलाच जरा संध्यानं, पण मेल्यावर पण चांगल्या माणसाचं चांगलं काम मातीत घालणारे. आता ते अधिकारी लोक होते, ते वनातही त्यानं भजन केलं, तो भाग सोडून द्या. पण काही काही माणसं मेल्यावर पण दुसऱ्याचा वेळ मातीत घालतेत, तर हे काय चांगला वेळ वापरणार आहेत. विठाला विठाला आपल्या वेळेचं सोनं करणं महत्वाचा विषय. चला, धुंदुककारी ऐकला. जरासंधाचे हाड पाहिले. धुंदुककारी पिशाच्य असून वेळ कारणी लावला, त्याचा उद्धार झाला. जरासंधानं जिवंतपणी वेळ मातीत घातला आणि मेल्यावेळी दुसऱ्याचा वेळ मातीत घातला. हा जरासंध्या. आता 3रा टप्पा आहे का? किती मोठा अधिकारी. त्वष्ट्या नावाचा व्यक्ती होता. एक नाव ऐकलं नसेल तुम्ही, किंवा कोणाला पाठ असेल ना असू द्या. त्वष्ट्या नावाचा व्यक्ती होता. त्वष्टा पुन्हा पुन्हा सांगतो तुम्हाला. याच्या कुळामध्ये जरासं अजून 2-3 नावं आहेत. त्याच्यामध्ये जरा शहाणपणा झाला आणि 222 कामं ज्याच्या ताब्यात ते त्या राजाने याला हाणलं म्हणजे उडूनच टाकलं, डायरेक्ट मारूनच टाकलं. मारल्याच्या नंतर हे नाना प्रकारचे
पापाचं अवगान झालं. त्याच्यानंतर पुन्हा काही शक्ती एकवटल्या. ते आता सगळं सांगत नाही, ते भागवतातला प्रसंग आहे, मला फक्त पुरावा द्यायचा आहे. या शक्ती एकवटल्या आणि करावं काय मग. त्यापासून पुढे 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 कांगवेन वगैरे अशा नाना प्रकारचे राजे होते. आता ते मागे पुढे होते, हो द्या. आता तुम्हाला काय वाटत नाही, पण युट्यूबला लोक ऐकलं म्हणतील बाळू महाराजाच्या आज गोळ्या संपलत्या का निकडे, यांनी इकडचे तिकडचं भागवत सांगितलं, म्हणजे त्याला बी हा शब्द कळावा, यांनी इकडचं तिकडचं नाही मुद्दा येण्यासाठी सांगितलं. विठाला मग तो व्यक्ती अजिंक्य ठरला. कोणी असो, अजिंक्य ठरला, अजिंक्य. आणि तो व्यक्ती एवढा उपद्रवी एवढा उपद्रवी एवढा उपद्रवी की बघायचं काम नाही. त्याचा उपद्रव सात्विक माणसांना घातक ठरला. घरानं कोणाकडे जात असते, राजाकडे. आपल्याला पाणी नाही कोणाला सांगता तुम्ही, राजाला. रस्ते नाहीत कोणाला सांगता, राजाला. लाईट नाही कोणाला सांगता, राजाला. दुष्काळ पडल्यावर नासाडी झाल्यावर आम्ही कसं जगावं कोणाला सांगता, राजाला. मग तेही घरानं कोणाकडे गेलं, आणि राजाकडे गेलं, राजाकडे. मग काय करा, सर्व देवता एकत्रित बसल्या आणि सांगितलं हे मारावं लागते. वाटेल ते प्रयत्न केलं, मरतच नव्हतं. कालांतरानं कळालं एका महान महात्म्याच्या अस्थी इतक्या मजबूत आहेत, एका महान महात्म्याचे हाडं इतके अधिकारी आहेत, इतके पोषक आहेत, इतके शक्तिशाली आहेत. ते हाडं जर घेतले आणि त्याचं जर खड्ग केलं तर हे मरून जाते. गेले त्या महाराजाकडे. त्या महाराजाचं नाव होतं मुनिश्री दधीची. दधीची नावाचे साधू होते. दधीची ऋषींचं अधिष्ठान नगरच्या पुढे देवदैठण नावाचं गाव आहे. आणि त्या देवदैठणला दधीशी ऋषींचं काही तपश्चर्याची ती भूमी होती. तिथे इंद्र आस्ती मागायला आलता, अशी परंपरा, अशी आख्यायिका आहे. अशा दधीची नावाच्या साधूकडे इंद्र गेला. इंद्रानं पाय धरले. कोण इंद्र, ज्याच्याकडे 222 काम आहेत. अहो एक काम ज्या इंद्राकडे त्याच्या मागं पुढं पोलिसाच्या 2-4 गाड्या असतात. एकच काम, हो एकच काम असलं त्याच्या मागं पुढं पोलिसाच्या गाड्या, त्याचं दरुजा उघडायला कोणीतरी लय थाट असतो. एका इंद्रानं मला 14 मिनिटात पांडुरंगाचं दर्शन करून दिलं. 14 मिनिटात. त्याला मानित असतात लोक, मानितेत लोक, काय नसतं त्याला, काय ज्याचा त्याचा योग असतो. तर 222 कामं ज्याच्या ताब्यात येते, किती मोठा इंद्र असेल सानप काका, केवढा असेल. त्या इंद्राचं नाव आहे, खरंच नाव इंद्र, देवेंद्र. तो 33 कोटी देवाचा राजा हा इंद्र. इंद्र. आणि त्या इंद्राकडे सर्व देवता गेल्यानं सांगितलं आता हे कसं करायचं. मग दधीची नावाच्या साधूकडे गेले आणि सांगितलं महाराज त्या राक्षसाला मारण्यासाठी तुमची हाडं पाहिजे. देवाचं भजन करून 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 कातडी अंगाला चिटकलती, अंगाला चिटकलती. अंगावरचा एक ना एक रोम, अंगावरची एका तिळा तिळा इतकी कणाकणा इतकी जागा देवमय झालेली होती. आवाज दिला, महाराज कोण. मी इंद्र, शचीपती इंद्र. हो. जयंत जयंतीचे वडील जी, अमरपुरीचा राजा इंद्र जी, मीच. वा. पर्जन्यकारो सुधा सर्वस्थिता त्वं करतलोति जायते मृत्युसारोर यमाग्रहा. हो काळ माझ्या ताब्यात, निसर्ग माझ्या ताब्यात, मी सही केल्याशिवाय काहीच होत नाही, सगळं माझ्या करतल. काय मागायला आलात आमच्याकडे भिकाऱ्याकडे. इंद्राचे डोळे भरून आले. हे कव्हाच रडा नव्हता इंद्रिया, हा कवाच नव्हता रडा. इंद्राला इंद्रिया काऊन म्हणलो मी, इंद्राला मी कधी कधी कर्मकांड केलं ना, तर हवन यज्ञ करत असताना इंद्राला 39व्या किंवा 55व्या क्रमांकाला आमंत्रित करीत असतात. तिथं आम्हाला म्हणावं लागतं इंद्राय प्रशि प्रशि स्वाहा शचीपती भव पुरंदरस्तताना जाय सर्वस्थितोति अमरेशे देवां सर्वस्थिताया स्वाहा. त्याच्या नावानं तूप टाकावं लागतंय. पण इकडं मी त्याला इंद्र राजा म्हणत नाही, मी त्याला इंद्रियात म्हणतो, कारण त्यानं 6 बाऱ्या व्याभिचार केला. विठाला महाराजाला राग आला. अधिकारी काय काम आहे आम्हा भिकाऱ्याकडे, कशाला आमचा वेळ खराब करता, मी भगवंताचं चिंतन करतोय. दधीशी ऋषीचा शेवटचा काळ जवळ आलेला होता. इंद्र उठत नव्हता. इंद्रानं स्वतःच्या पितांबराची झोळी केली आणि दधीच्या पुढे, दधीशी महाराजांपुढे अशी झोळी भिक्षा मागत होता. दधीचीनं सांगितलं, राजा तू 33 कोटी देवाचा राजा आहेस, तुला काय देऊ मी. अरे माझा थोडा काळ राहिलाय, राहिलेला काळ माझा मला भजन करू दे, त्याचं चिंतन करू दे. तुला बोलण्यात माझा वेळ घालू नको राजा, कृपया उठून जा, उठून जा. पण इंद्र रडू लागला. दधीचीच्या लक्षात आलं 33 कोटी देवाचा राजा रडतोय, त्यावरती काहीतरी काम असावा. काय काम आहे इंद्रा. काही नाही, तुम्ही भजन कशा करता करता. वाह, मुद्दा लय गोड आहे. आपण भजन करतो आपल्या उद्धारा करता, आपण भजन करतो आपल्या उद्धारा करता.
आणि 18 संतांनी भजन केलंय आपल्या उद्धाराकरता. विठाला विठाला. मला सांगा, उद्धार करायचं ज्याच्या ताब्यात आहे तो ज्यांच्याकडे मनानं येऊन बसत होता त्याला उद्धाराची काय भीती आहे? पण त्यांना भीती आहे तुमच्या आमच्या सारखे मातीत जाऊ नये. बुडत हे जन हो आपण बुडतो ते सहन होत नाही म्हणून भजन येतो जीवन अहोरात्र भगवंताचं चिंतन ते याच्याकरता करतात. या विश्वातली सगळी लोक सुखानं राहावा याच्याकरता त्यांचं भजन आहे. आणि तुम्ही आणि मी आपण भजन करतो आपलं सुख व्हावा. मी भजन करतो माझं सुख व्हावा, तुम्ही भजन करता तुमचं सुख व्हावा. कारण जगाचं सुख व्हावा याच्याकरता आपण भजन करावा. आपलं सुख होण्यापुरतं आपल्या झोळीत पुण्य नाही तर दुसऱ्याचं काय नीट करणार आहेत आपण. विठाला विठाला. रडतय इंद्र, रडतय 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 इंद्र. काय काम आहे? मला तुमची आस्ती पाहिजे, आस्ती पाहिजे. ददीची नावाच्या साधूनं सांगितलं, इंद्रा मी आस्ती देतो पण तुझ्या पाया पडतो. आस्ती हातात घेतल्या की एक सेकंदभर थांबू नकोस, मला भजन करायचंय. देऊन टाका आस्ती. भगवंताचं चिंतन करीत करीत आता डावीकडच्या काढ्या का उजवीकडच्या काढ्या हे सांगणार नाही, तुम्ही घरी गेल्यावर पहा. हो, खळगे ठेवले पाहिजे माणसानं, माणसं कामाला लावले पाहिजे. कोणीकडे बरगडीच्या काढ्या ददीची हे घरी गेल्यावर पहा. एक हात धरला आणि आवेशाने एकीकडच्या फासल्या कडकड 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 वाळलेल्या काळ्या मोडावा अशा दाबल्या आणि इंद्राच्या हातात त्याची मोळी देऊन टाकली. तमाम गत्वाम अमरपुरीन राहस्तिते शिजा येते नृणान भयत्यागेना. राजा निघा आता, निघा. आणि त्या अस्थी जरी काढून दिल्या तरी अंगावरचे रोम 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 भगवंताचं चिंतन करत होते. आणि विश्वाच्या मालकाचं चिंतन करीत 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 देह सांडला, देह सांडला. काय ताकद ददीची. चला अख्खं जिवंत सोनं झालं, शकन वाया घातला नाही. पण त्या जीवनभर सत्कर्म केलेला एक डोळ्याचं पातळ होतं इतका टाईम वाया ज्यानं घातला नाही. त्याचे हाडं किती अधिकारी आहेत. त्या आस्तीचं खड्ग तयार केलं आणि तुम्हा आम्हाला उपद्रव करणारा व्यक्ती इंद्राच्या हाताने मारल्या गेला. मग इंद्राला ब्रह्महत्येचं पातक लागलं, मग इंद्राला ब्रह्महत्येचं पातक लागलं. आणि कालच्या 11 तारखेला ते पातक दुरुस्त झालं. म्हणजे त्या दिवसाला राखी पौर्णिमा म्हणतात. विठाला आपलं उगाच असतं. बहिणीला वाटा म्या भावाला राखी बांधन त्यानं 20,000ची मला पैठणी घ्यावा असं नसतं द्वारका. आणि त्या भावाला वाटतंय म्या 50,000चे कपडे नेऊन बहिणीला मला राखी बांधा, तसं नसतं सुमळ्या. त्याच्या पाठीमागे आख्यायिका काय, कशा करता राखी बांधावं, काय बांधावा. म्हणून या इंद्रानं त्या हाड ददितीचे घेतले, त्या मारलं त्या पाप्याला, विश्व मुक्त करून टाकलं. त्याच्या पाठीमागं संकट लागलं. आणि कालच्या राखी पौर्णिमेच्या दिवशी, राखी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीचे पाय धरले. आईसाहेब कमळावर उभे आहेत. लक्ष्मीचा फोटो कोणता घ्या, कोणता फोटो घ्या, ती सोन्यावर उभीत नाही. हा, ती चांदीच्या पाटावर, सोन्याच्या हिऱ्याच्या पाटावर उभीत नाही. लक्ष्मी कमळावच उभी आहे, कमळावच कमळावच. आणि ज्यानं चित्र कमळावर उभी नसताना काढलं असं समजायचं हे देश पेलेला होता. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. मारुतीरायाचा फोटो कोण्या हातावर पर्वत असावा. आता कुठं कुठं मारुतीरायाच्या मूर्त्या आहेत मंदिरात, तर हातावर फोटो असतो आणि एका हातात गदा असते. अशी काढतेत ना ती मूर्ती तयार करतेत ना, तर कधी डाव्यावर करायलेत, कधी उजव्यावर करायलेत. तर चुकीचा ज्यानं पर्वत हातावर द्याला असं समजायचं. एक तर याच्या गोळ्या संपल्या होत्या महिना 2 महिन्या.
हो, नाही तर मग घेणाऱ्याच्या संपल्यात असं शास्त्र आहे. त्याच्या पाठीमाग लक्ष्मी कमळावरच उभी आहे आणि त्या कमळाच्या फुलावर उभी. आणि इंद्राने त्या दिवशी विनंती केली, आई साहेब बघा ना माझ्या पाठीमाग ब्रह्महत्या लागली. आधी त्या कमळाच्या देठाला जर छिद्र केलं, इंद्र सूक्ष्म केला आणि लक्ष्मीने सांगितलं जरा नालायकपणा करतोस, माय म्हणून पाया पडा म्हणून तुला माफ करते, या छिद्रातून मध्ये जाय. आता लक्ष्मी त्याच्या डोक्यावर म्हणल्यावर काय करील ब्रह्महत्या, काय चालतंय तिचं, चला असू द्या. पण ज्यानं जीवनभर आपला वेळ सार्थकी लावला त्याच्या शरीराच्या अस्थी विश्वाच्या कल्याणाकरता उपयोगात आल्या. बघा ददितीचं चरित्र हे, ज्यानं अख्खं जीवन मातीत घातलं वाईट कामात, त्याच्या हाडं भजन करणाऱ्या पांडवाला त्रास देतात. दुसरा मुद्दा, त्याच्या पाठीमागचा मुद्दा, वाईट कामं करून पिशाच्य म्हणजे भूताच्या योनीला गेलं तरी पण 7 दिवसात काही थोडा थोडा वेळ चांगला लावला तर मोक्षाला गेला. एकीकडे अख्खं जीवन चांगलं, धुंदुककारीचं थोडं जीवन पिशाच्याच्या योनीत चांगलं, आणि जरासंधाचा शेवटही जीवनही खराब आणि मेल्याच्या नंतर आस्तीचंही जीवन खराब वाटपुळ झालं. बघा ही अवस्था आहे. म्हणून देहूतले मालक म्हणले टाइम वाया घालू नका, क्षणोक्षणा हा ददीचीच्या आणि जरासंधाच्या मधला जो वेळेच्या प्रसंगाचा काळ आहे तो कीर्तनात मांडू शकत नाही, त्याला फार वेळ लागतोय. तुम्हाला आता ती जागा दाखवून दिली, तुम्ही पुराणात वेळेचं साध्य आणि असाध्य काय केले ते लक्षात घ्या, मग तुमच्या लक्षात येईल. बघा वेळ एका बाईनं जिंकला. उदाहरण क्रमांक 2, या महाराष्ट्राच्या मातीत या पवित्र देशात इतक्या पवित्र बनकरांना मावल्या आता. या पवित्र देशातल्या पवित्र मावल्यावर विश्व चालले. इतकी पवित्र बाई या देशाची, इतकी पवित्र स्त्री या देशाची. एका पोरीच्या एका मुलासोबत लग्न झालं. वेळ सांगतो, वेळ क्षणोक्षणा हाची करावा विचार, वेळ सांगतोय. लग्न झालं. लग्नामध्ये सप्तपदी असती. त्या सप्तपदीचे फार सुंदर श्लोक असतात. त्याच्या पाठीमागं त्या श्लोकाच्या रस्वदीर्घात एका एका अक्षरात फार मोठी ताकद आहे. माणसाच्या जीवनाचं रहस्य एकमेकाशी निगडीत असतं. एक स्त्री आणि एक पुरुष पती पत्नीच्या ऋणानुबंधात गुंतून दोघांच्या पदराची आणि अंगावरच्या उपरण्याची गाठ एक भूदेव मारित असतो आणि तृप्ता तेजस्वी झालेल्या हुताशनाच्या भोवताल 7 फेऱ्या मारित असतात. त्याला सप्तपदी म्हणतात. त्या रुची असतात. त्या कधी योग आला ती एखाद्याचं लग्न लावायला बोलवा, मीच म्हणील त्याला काय तारीख मी हातान काढील, मी समजेल कीर्तनाला चालू कशाला ताण घ्यायचा, अख्खं करीन, साडे सगळं सगळं वागणीशाय सगळं करीन. सप्तपदी चांगली म्हणील, मस्त म्हणील. आणि सप्तपदी ज्याला येते का त्यानंच लग्न लावावा, त्यानंच लग्न लावावं. मी पुराणाचा दिलासा सांगेल. एक प्रसंग झाला म्हणतो अण्णा, एक तुम्ही त्यासाठीच आले. हे रिकामे आहेत का बाई, आता ते अण्णा तरी बसतील जरसे, पण तुम्ही नाही, मला वाटतं कोणापाशी नाही बसायचे. हे पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊसातला 7 फण्याचा नाग. हे कोण्या ऊसावर बसणारा माणूस लगेच कळतंय, खाती के गालन ना हाती के बाल. मला फोन आला, मी आलो बरं का. हो, भागवत तर एक दिवशी नाही सोड, आहे का नाही अण्णा? हो, छान. योग असा आला ते म्हणतो रोजच्या, ज्याला सप्तपदी येते त्यानं लग्न लावावा. लग्न झालं एका पोरीचं. मला पुराणाचा दिलासा आहे, पण आपल्या कायद्यात पण सांगतात, आपल्या कायद्यात पण ज्याला सप्तपदी येते त्यालाच ग्राही धरल्या जाते. एका मुलीचं लग्न झालं, काही कारणास्तव 3 वर्षांनी लग्न मोडलं. खरं तर ते 1.5 महिन्यापासूनच मोडलं होतं, पण 3 महिन्यापासून कोर्ट कचेरी सुरू झाली. मग त्या पोरीन दावा टाकला, अमकं केलं, तमकं केलं, फलानं केलं. तर जेत पशी उभा केल्या जजनं सांगितलं, ए बाई तू म्हणते या व्यक्तीसोबत लग्न झालं, काय पुरावा आहे? तो कॅमेरे चुलीत गेलते ना, ते नव्हते कॅमेरे, आता नाही तिथं बच करायले ते कॅमेरे.
हो, कुठं कुठं बी तुम्ही अपघात झाल्या माणसं उचलायच्या आधी नालायक फोटो काढायले. त्या माणसाला उचला ना, एखाद्या गाडीला हात करा, त्या दवाखान्यात पाठवा, नाही ते कसं तडफडायले ते फोटो काढायचं आणि मग टाकून द्यायचं काय याला. अशी घाणेरडी लोक झाली त्यावेळेला. नव्हते ते कॅमेरे. मग तुझा लग्न या व्यक्तीशी झालंय याचा पुरावा काय? मग सांगितलं वकिलानं, दुसऱ्या तारखेला पुरावा देऊ. मग वकील म्हणले लग्न लावायला कोण होतं? म्हणले हे होते. पण वकिलानं सांगितलं तुम्ही लग्न लावलं? हो. बर, तुम्ही सांगताल तिथं? वकिलालाही माहित नव्हतं जेच काही विचारणारे. ते नेमकं शिकू लागला ना वकील, ते नेमकाच शिकू लागला. ते लय असा पोक्त नव्हता झालेला. आमच्या इथं 3 बैलाचं नाव वकिल्याच होतं म्हणून मी वकिल्या म्हणायला. त्याला कशाला म्हणून मला काय घेणे, फुकट कळण शेली वळवळ. ते नेमकंच शिकू लागला. त्याला काही एवढा अभ्यास नव्हता, शिकू लागलं चलत असत. आणि त्याला काय घेणं असते, वकिलाला केस जिंकू की हारू काय घेणं, त्याला ठरलेलाच असतो, त्याचा काही प्रश्न नाही. आणि मग त्या दुसऱ्या तारखाला आमचे देवबाप्पा होते, ते उभे होते. वैकुंठवासी नामनिष्ठ देदासबुवा म्हणून अधिकारी महात्मा होते. आमच्या वडिलांचे ते घनिष्ठ मित्र होते. मला काही शक्यतो बघायला भेटले नाही. लहान असेल, जन्म झाला असेल माझा त्यावेळेला, चिमुकला असेल मी. योग असा आला, जज साहेबांनी त्यांना उभं केलं. का हो, या मुलीचं लग्न तुम्ही लावलंय? मी लावलंय. बर बर. सप्तपदी कोण? मी म्हणली. म्हणून दाखवा. आणि तिथं ते टाईप करायला काय म्हणते ते स्टेनो. हा, इंग्रजीत अर्थ नाही कळालं तरी फिरून फिरून मला लय लक्षात आलंय. आता मेमरी कार्ड टाईट आहे ते लोक टाईट. चला पुढच्या तारखेला सांगाल तुम्हाला खरंच लग्न लावता येतं का? वकील साहेब म्हणले चुकलं तर नाही, येडपठेस का काय म्हणला? अशा 56 जेजनं विचारू दे ना सप्तपदी मला येते का? जेजला थोडी, जेजला फक्त इतकंच माहिती आहे कायदा. यानं ब्राह्मणानं लग्न लावलंय मग याला सप्तपदी येते का? ते जज याच्यात टाकणार, पुस्तक पाहायला लावणार आणि बघा हे मंत्र सारखे आहेत का? त्याला थोडंच पाठ असते. जजला कुठून पाठ बिचारायला नाही पाठ. म्हणून मला असं वाटतंय की ज्याला सप्तपदी येते त्यानंच दुसऱ्याचं लग्न लावा. ज्याला सप्तपदीचे मंत्र येत नाहीत त्यानं विनाकारण त्याच्या संसारात झालेल्या घाण गोष्टीचं बोकांडीवर पाप घेऊ नये असं शास्त्र आहे. विठाला लग्न झालं, सप्तपदी झाली पर्यंत आलतो ना एका मुलीचं मुलाचं क्षणोक्षणा हाची करावायच्या गोड प्रसंग. वेळ किती कारणी लावला बघा, कळलं तुम्हाला, तुमचं अंतकरण द्रवेल असा प्रसंग. या महाराष्ट्राच्या या पवित्र भारत देशातली मुलगी येते. या पवित्र भारत देशातला तो शौर्य आहे, तो भारतीय युद्धातला शार्दूल आहे. शार्दूल केशरी आहे. शार्दूल केशरी म्हणजे शिव आहे, भारतीय युद्धातला शिव आहे तो. आणि त्या दोघांचं लग्न झालं. आणि लग्नामध्ये एक विशिष्ट प्रकारची भेट दिली. ही तुम्हाला माहिती आहे, खापर. मी सांगितलेलं आहे याच्या अगोदर बोल. ते खापर दिलं आणि त्या खापरावर नाव कोरलं. जसे दगडावर कोरीत का तसं नाव कोरलं. पुरशाली कर्ण, पुरशाली सौभाग्यवती कर्ण, पुरशाली कर्ण असं नाव लिहिलं विठ्ठलांना त्याच्यावर. आणि पत्नीला ते देऊन टाकलं होतं खापर, प्रेमाचं प्रतीक. विश्वात 1 नंबरचा संसार गोड म्हणजे गोड प्रेम केलं त्यांनी. 2 नंबरचं गोड प्रेम झालं नलदमयंतीचं. रावणाचा क्रमांक 3 आहे प्रेमाच्या भ्रांतीमध्ये. अधिकारी होता रावण बायकोवर प्रेम करण्यामध्ये, हुशार होता. लालनात पालयंती भार्या असा आपल्या सृष्टीचा, आपल्या पुराणाचा सिद्धांत आहे. ताडनात नैवम पालयंती, पत्नीचं पालन हे लालनात करायचं असते. ती मायबापाचं गोत्र सोडून नवऱ्याच्या गोत्रात येते ना, आपण तिचा सन्मान केला पाहिजे. म्हणून तर भारतीय संस्कृतीत घरी आलेल्या स्त्रीला आपण जिच्या सोबत लग्न केले तिला गृहलक्ष्मी म्हणतात. गृहलक्ष्मी म्हणतात असं शब्द. आता काही काही माणसं म्हणतात हे आमचं खटलं, हे असे हे बारगळलेली त्याची ती ब्रेक लाईनर उगाळलेली गाडी कशी एका जागेवर थांबत नाही, हे 4-4 आणण्यात हरपलेले, ही आमची म्हातारी आणि तू पोरग आहेस का काय? असे सहज म्हणतात ना. काही काही येडपट, काही काय बाया पण म्हणते महाराज हे आमचं म्हातार आहे. वा वा, तू हिरोनीचेस काय येडपटवाणीत ना बारगळलेला कारभार. असं काही नाही, लक्ष्मी म्हणावा. काही काही वेगळं म्हणते, नाव घेऊन सांगा माझी पत्नी आहे, माझी धर्मपत्नी आहे, माझी बायको आहे, हो आमच्या पोरांची आई, असं काहीतरी बोला ना. काही पण हे आमचं खटलं आहे, हे आमचा बाजार आहे, या कुठं मांडी तू काही काही पण. कसं मला वाटतं इतकं कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला. मला वाटतं मध्ये जागा आहे, उन्हात पाहून माणसं उभी राहिली असते. इथं मला तितका गॅप ठेवला, तिथं इचून घेतात का? काऊन ठेवला तेवढा गॅप? ठेवू आगाऊपणाचे नेऊ. विठाला त्या प्रेमाच्या भरांतीत खापर दिलं. खापराचा उभरट भाग खालून होता, गाडग्याचं खापर असं. हा उभरट भाग मधल्या भागात तेल सौभाग्यवती वृषाली कर्ण हातात दिलं. पाहिलं काय लिहिलं मालक याच्या? वृषाली, सौ म्हणजे
आहे हो. आणि हे पुढचं नाव तुझं आहे, त्याच्या पुढे लागलेलं नाव माझं आहे. आपण पती पत्नी आहोत. सांभाळ्या ना. त्या दिवशी पण केला मालक शेवटच्या श्वासापर्यंत याचा त्याग करणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत जीवनभर नवऱ्यानं दिलेली खापराची भेट अंशुक नावाच्या कपड्यात सांभाळली. मी कितीतरी कीर्तनात सांगितलं. पण वेळ वाया कसा, वेळ किती कमवला, किती वेळ जिंकला याचा पुरावा द्यायचा मला पुढे. काय करशील माझ्यासाठी मधला संवाद आहे, थोडा सांगतो, जास्त नाही सांगत. पुन्हा वेळ भेटला तर पुढचा पुरावा देऊ. वृषाली नावाच्या स्त्रीच्या मुखार विंदातून शब्द पडला. ते रतन भाऊ शेवाळे आले नाही का?